दैनंदिन पंचांग दिनांक 21 एप्रिल 2026, वार मंगळवार, श्री शालिवाहन शके 1948, पराभव नाम संवत्सर, ऋतू सौर ग्रीष्म, उत्तरायण, तिथी वैशाख शुक्ल पंचमी, नक्षत्र मृगशीर्ष, योग शोभन, करण बव. सूर्योदय सकाळी 6:19, सूर्यास्त संध्याकाळी 6:56. सूर्यराशी मेष, चंद्रराशी वृषभ. दिनविशेष श्री आद्य शंकराचार्य जयंती आणि राष्ट्रीय नागरी सेवा दिन. आजचा दिवस हा शुभ दिवस आहे. 21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे प्रशासकीय सेवांमधील नवनियुक्त अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी सनदी अधिकाऱ्यांना भारताची पोलादी चौकट, स्टील फ्रेम ऑफ इंडिया असे संबोधले होते. या घटनेची आठवण म्हणून 2006 पासून केंद्र सरकारने 21 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवसाचा उद्देश देशाच्या विकासात नागरी सेवकांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसेवेसाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा देणे, बदलत्या काळानुसार प्रशासनात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यावर चर्चा करणे. 2026 मधील नागरी सेवा दिनाची मुख्य संकल्पना आहे डिजिटल गव्हर्नन्स आणि एस्पिरेशनल ब्लॉक डेव्हलपमेंटद्वारे विकसित भारत. मुख्य उद्देश आहे सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे. यावर्षी शिक्षण, आरोग्य, कृषी आणि पिण्याचे पाणी यांसारख्या 17 महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे. तंत्रज्ञान, आधार, UPI आणि डिजिलॉकर यांसारख्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जात आहे. तसेच या दिवशी केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान लोक प्रशासन उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना किंवा विभागांना दिले जातात. भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात धोरणांची आखणी आणि त्यांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी ही नागरी सेवांवर असते. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. थोडक्यात सांगायचे तर हा दिवस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःला पुन्हा एकदा देशहितासाठी झोकून देण्याचा आणि जनसेवेची शपथ घेण्याचा दिवस आहे.